चला मॅचला सुरुवात करायची, अधिकचा वेळ घेऊ नका. फलंदाज चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एसके वॉरियर्स मनसर. एसके वॉरियर्स मनसर फलंदाज आपण आलेले आहेत आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला तर विनंती आहे आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावा. एका बाजूला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तुकाई टायगर्स अभिदादा भाराळे 11 पारगाव दौंड जिल्हा पुणे, तर दुसऱ्या बाजूला एसके वॉरियर्स मनसर आंबेगाव जिल्हा पुणे. या दोन संघांमध्ये मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या पारगाव संघासाठी एक पारितोषिक येत आहे. भांडळे एंटरप्राइजेसचे सन्माननीय अभिदादा भांडळे जे स्वतः संघ मालक आहेत त्यांच्या वतीने गोलंदाजांसाठी एक पुरस्कार येतोय. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. अभिदादा भांडळे साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार असणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्यासोबत सौरभ राजपूत सर देखील जोडलेले आहेत. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण बघितलं आदरणीय संदीपजी भालके सरांचा देखील आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि सौरभजी राजपूत सर आणि मी मागच्या 3 दिवसांपासून या स्पर्धेच्या निमित्ताने जोडलेलो आहोत. आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने देखील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. सौरभ सर 2 पुणे जिल्ह्यातील संघात एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे. धनंजय भिंताडे विशाल निघोट आघाडीची जोडी, तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता ओंकार साळुंके मात्र गोलंदाजी करण्यासाठी बारामतीचे ओंकार साळुंके आलेत ज्यांनी काल प्रभावित केलं. परंतु समोर जर पाहिलं तर धनंजय भिंताडे आणि दुसऱ्या बाजूला विशाल निघोट. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा आज तुम्हाला खेळताना दिसेल. अर्थात पुणे जिल्ह्यातील अनेक ताकदवान अनेक जबरदस्त खेळाडू तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली. ओंकारने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. आयकॉन टू आयकॉनचा मॅचअप मैदानाच्या आतमध्ये जो की आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण बघतोय धनंजय भिंताडे यांना, तर दुसरीकडे बारामतीचा रायझिंग स्टार अर्थात ओंकार साळुंके. आणि ज्याबद्दल आपण ज्या रीत्या आपण ओंकारची चर्चा केलीच की काल फार प्रभावित केलं ओंकार यांनी आपल्या गोलंदाजीने, खास करून ज्या रीत्या आपण बघतोय नवीन चेंडूने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात आहे आणि कौतुक करावं लागेल. काटेवाडी बारामतीचे जर बघितलं तर खेळाडू आहे. मजा येणार आहे मॅच मध्ये. एकीकडे दौंड तालुक्यातील संघ आहे तर दुसरीकडे आंबेगाव मनसरची टीम आपल्याला पाहायला मिळते. एसके वॉरियर्स मनसर. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. यावेळेस मात्र बॅटची कड लागते हलक्या हाताने, मात्र तिकडे एक धाव मैदानाच्या आतमध्ये चोरली गेली आहे. रनसंख्या मात्र तिथे वाढेल. आमदार चषकाचा हा थरार सध्याच्या घडीला मात्र फार मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलाय, कारण की बघा सर 1 लाख प्लस आकर्षक HF डीलर बाईक्स मात्र इथे जिंकण्याची पुरेपूर संधी आहे एका टीमला. एक टीम पुरेपूर फायनल मध्ये दाखल झाली आहे गोटेकर बीची. या मॅच मध्ये देखील एक संघ मिळणार आहे आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांची संख्या अजून मोठ्या प्रमाणावर या मॅच मध्ये आपल्याला जुळताना पाहायला मिळेल, का तर क्लॅश ऑफ टायटन्स मैदानाच्या आतमध्ये ऑन झाली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटनं बॉलला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलला उचलतायत फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल मात्र परिपूर्ण केली जाणार आहे. धनंजय भिंताडे आणि विशाल निघोट ही आघाडीची जोडी आहे, तर समोर ओंकार साळुंके सारखे एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. या 2 फलंदाजांवर देखील नजर असणार आहे. शहबाज खान यांचा संघ एका बाजूला अर्थात एसके वॉरियर्स मनसरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अभिदादा भांडळे यांचा तुकाई टायगर्स पारगावचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विशाल निघोट यांना मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात आणि या नावाची जर बघितले ना तर सवय आहे संगमनेर तालुक्याच्या प्रेक्षकांना, कारण की नुकतीच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषकाची स्पर्धा आपण बघितली, जांभूळवाडीची स्पर्धा बघितली, तिथेही जर बघितलं तर ॲज अ आयकॉन म्हणून विशाल निघोट आपल्याला पाहायला मिळाले होते. पण आज जर बघितलं तर आमदार चषकामध्ये त्यांचा गावाईचा संघ अक्षरशः जर बघितलं तर सेमीफायनल पर्यंत धडक मारताना आपण बघितलंय. दुसऱ्या दिवशी मात्र या टीमने पोल क्लिअर केला होता या मैदानाच्या आत. रनसंख्या 3 रन आहे सध्याच्या घडीला. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाह चांगला एफर्ट कीपरच्या माध्यमातून. ऑलमोस्ट जर बघितलं तर बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क नाही आणि चेंडू मात्र आपण बघतोय धावस्वरूपी मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. रिप्ले मध्ये एक्झॅक्टली बघूया तिथे घडलं काय. ज्या रीती आपण बघतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला होता, बॅट आणि बॉलमध्ये कोणताच खासा संपर्क झालाच नाही, पण फिल्डरचे तिथे मात्र अथक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी ओंकार साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या षटकातील हा. याही वेळेस जर बघितला तर क्रीजच्या खोलीचा वापर केला. जबरदस्त कामगिरी बारामतीचा सितारा आज मात्र नक्कीच संगमनेरच्या गुलेवाडीमध्ये आपली चमक सोडून जातोय. जबरदस्त कामगिरी. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. काय बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर हरकत मध्येच बरकत आणि धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल.
पहिलं षटक संपतंय 1 ओव्हर 3 रन बिनगडी बाद SK वॉरियर्स मंचर. ओंकार साळुंके, कालही या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली, फलंदाजांना निरुत्तर ठेवलं आणि चेंडूवरून सातत्यानं बोटं फिरवत असताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला 3 धावा धावफलकावर. आपण सातत्यानं ऐकत असतो की बारामतीच्या करामती, परंतु आज बारामतीच्या जर पाहिलं तर जादूगार ओंकार साळुंके मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपली करामत दाखवताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हर नंतर 3 धावा धावफलकावरती आहेत, परंतु समोर धनंजय भिंताडे आणि दुसऱ्या बाजूला विशाल निघोट यांना देखील चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. कालचे हिरो आलेत क्षितिज दिवाकर गोलंदाजी करण्यासाठी. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला. अजून एक चेंडू आपण बघतोय बॉलर टू कीपर जात असताना. आणि बघा कालही आपण शाहरुख सर या गोष्टीची चर्चा केली होती. एक प्लॅनिंगच्या तहत मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते आणि पूर्णपणे पहिल्या 3 मात्र आपण बघतोय पारगावचा संघ इथे दाखल झाला होता. आणि सरळ जर बघितलं तर मला नाही वाटत कोणत्या टीमने एवढे डॉट बॉल वरती भर दिलेत जेवढे या संघ देताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उडवलाय मनगटाचा जोर आणि आतमध्ये जर बघितलं तर सीमारेषा पार जाणारा कडक प्रहार. धावा मिळतील 6. षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. धनंजय भिंताडे यांनी क्षितिज यांना सांगितलंय की तू टाकशील मला यॉर्कर तर मी खेळेल हेलिकॉप्टर. आणि त्यानंतर बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. 6 धावा मिळत आहेत. धनंजय भिंताडे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील हा देखील एक वलयांकित खेळाडू आहे. या खेळाडूच्या नावाभोवती देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं ना तर मोठी चर्चा असते. आणि आज संगमनेरमध्ये धनंजय भिंताडेचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण झालंय. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर धावसंख्या 9 आकड्यावर जाताना पाहायला मिळणार आहे. क्षितिज दिवेकर गोलंदाजी करण्यासाठी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. सर कालच्या संपूर्ण दिवसाची चर्चा जर केली तर काल जास्त धावा झाल्या नाहीत आणि त्याचं प्रमुख कारण होतं की काल गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने अचूकतेने गोलंदाजी केली. आणि त्यातल्या त्यात पारगावच्या संघाचा तुम्ही विचार जर केला तर पारगाव संघाने प्रामुख्याने सर्वांना प्रभावित केलं. आणि त्यात पारगाव संघातील एक गोलंदाज तो म्हणजे क्षितिज दिवेकर आणि दुसरा ओंकार साळुंखे यांनी देखील काल प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. म्हणजे फलंदाजांना अक्षरशः कठीण प्रश्न काल विचारले यांनी. आज देखील तोच प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मनसरच्या संघाला आतापर्यंत तरी त्यांनी थोडंसं बंदिस्त ठेवलेलेच आहे. यस, आपण चर्चा केली होती पारगाव टीम बद्दल. प्लॅनिंग सोबत दाखल झालेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये. रनसंख्या सध्याच्या घडीला 10 रन. बॅटची कड फिल्डर मात्र मागे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार आयोजन नियोजन आणि नक्कीच 1 लाख आणि त्याचबरोबर जर बघितलं तर HF डिलक्स बाईक द्वितीय पुरस्कार 71,000 आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर. आणि बघा 1 लाख कमावण्याची संधी सध्याच्या घडीला जर बघितलं ना तर आज एका संघाला आहे. आणि नेहमी बघा कमाने के पीछे लोगो जमाने के नहीं, क्योंकि कमाना देगा तुमको खाना और जमाना देगा तुमको ताना. आज बघूयात कोणता संघ मात्र इथे 1 लाखाचा पुरस्कार घेऊन जातोय आणि कोणता संघ मालक जर बघितलं तर घुलेवाडी मालदाडवरनं या HF डिलक्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर वरती बसून मात्र आपल्या घरी जातोय. संगमनेर तालुका नेहमी मात्र चर्चेत राहणारा तालुका आहे. खास करून इथल्या खेळाडूंसोबत नव्हे तर इथल्या स्पर्धा आयोजनासोबत नव्हे तर इथल्या संघ मालकांमुळे देखील मात्र या स्पर्धांची फार चर्चा असते. आणि नो डाऊट जे सितारे या स्पर्धेत चमकलेत ना येणाऱ्या स्पर्धांमध्ये जर बघितलं तर नो डाऊट आयकॉन आयडॉल म्हणून दिसतील यात तिळ मात्र देखील शंका नाही. बट यावेळेस काय बॅटचा फेस ओपन केला आणि समोरच्या दिशेने सनाना पिरिरिरी मैदानाच्या बाहेर लॉंग ऑफ सीमारेषा मार. विशालचा क्लास चौकार. खूप चांगला फटका होता पहा. खाली क्षेत्र निवडलं विशाल निघोट यांनी आणि त्यानंतर हा बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने पलायन करताना पाहायला मिळालाय. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. SK वॉरियर्स मनसर तर दुसऱ्या बाजूला अभिदादा भाडळे 11 पारगाव या 2 संघांच्या दरम्यान मित्रांनो ही लढत आहे. आमदार चषक आपल्या संगमनेर तालुक्याचे कर्तव्यदक्ष कार्यकुशल आणि कणखर असं नेतृत्व, कुशल संघटक आणि खिलाडू वृत्तीचं नेतृत्व म्हणजे अमोलजी खताळ साहेब त्यांच्याच कार्याचा गौरव या स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळतोय. आज अंतिमचा दिवस, शेवटचा दिवस आणि 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पहा 7S लाईव्हच्या माध्यमातून सुंदर ग्राफिक्स देखील पाहायला मिळत आहेत. SK वॉरियर्स मनसर एका बाजूला तर अभिदादा भाडळे 11 पारगाव दुसऱ्या बाजूला. कोण जाणार फायनलला आणि कोण खेळणार घोटेकर बी या संघासमोर या स्पर्धेची मेगा फायनल ते देखील आपल्याला पाहायचंय.
ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि तिसरा षटक घेऊन असे गोलंदाज ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या बारामती काटेवाडीचे ओंकार साळुंके आलेत आणि ओंकार साळुंके यांचं भव्य स्वागत धनंजय भिंताडे यांनी केलंय. या बॉलला सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. तगडा प्रहार, मजबूत प्रहार, मनगडाची ताकद दाखवली आणि मनगडी फटका सरळ सीमारेषा पलीकडे फेकून दिलाय 6 धावांसाठी. जबरदस्त शॉट, नक्कीच ताकदीचं प्रदर्शन आणि हँड अँड आय कॉर्डिनेशन जर बघितलं ना तर किती सुंदर आहे यावरनं कळतंय. अक्षरशः जर बघितलं तर मनगटाच्या जोरावरती चेंडूला बाहेर फेकून दिलं आणि नो डाऊट कौतुक करावं लागेल इथे धनंजय भिंताडे यांचं. एकच वाजवलाय पण अक्षरशः संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर पुरेपूर त्या षटकाराने गाजवलाय. रन संख्या 20 रन बिनगडी बाद. देशमुख देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कन्स्ट्रक्शन साइड ओव्हर 11 चिकणी जवळकडलं राहुल राऊत 11 या संघाचे संघ मालक अर्थात स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय सुधीर शेठ वाळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. बाहेर ठेवलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी देखील या ठिकाणी या चेंडूला चांगल्या पद्धतीनं टाकल्याचं घोषित केलेलं आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळत आहेत. ओंकार यांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, अचूकतेने गोलंदाजी केली आहे. लाईन अँड लेंथ फार महत्वाची असते आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर ओंकार यांनी केलाय. इथे फलंदाजांना त्यांनी निरुत्तर ठेवलेलं आहे. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला असला परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन देखील होताना पाहायला मिळालंय. धनंजय स्ट्रायकर इनला. ओहो, यावेळेचा बॉल हवेत आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक ओंकार साळुंके यांनी केलाय पलटवार. ईट का जवाब पत्थर से, बल्ले का जवाब गेंद से आणि तेच बघायला मिळालंय. धनंजय भिंताडे यांनी जरी षटकार ठोकला परंतु त्यानंतर ओंकार साळुंके यांनी पलटवार केलाय. यस, आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि याही वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि फ्लाइंग स्लिपचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि ओंकार साळुंके यांनी मात्र त्या वारचा पलटवार करत तंबूचा रस्ता दाखवलाय. तिथे नक्कीच धनंजय भिंताडे यांना रिप्ले मध्ये आपण बघू शकता. आउटसाइड दी ऑफ चेंडू टाकला होता. बॅटची बाहेरची कड लागली, लिडिंग एज तिथे मात्र लागली आणि सुंदर झेल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला धनंजय भिंताडे वे बॅक टू पवेलियन. SK वॉरियर्स बनसर आपला 12वा खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे आणि पारगाव टीम आपल्यालाही विनंती, आपणही आपला 12वा खेळाडू इकडे कॉम्बॉक्स मध्ये दाखल करायचा आहे. पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज बाद झाले धनंजय भिंताडे यांच्या रूपामध्ये. ओंकार साळुंके यांचा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला आणि त्यानंतर फ्लाइंग स्लीप मध्ये विकेट आली आहे. 20 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. विनोद वाबळे बॅटिंग करण्याकरिता विनय वाबळे दाखल होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. टिपिकल टेनिस बॉल क्रिकेटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु समोर ओंकार साळुंके आहेत. त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं तितकं सोपं नाहीये. दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे. काल देखील आपण बघितलं ना सौरभ सर की चेंडूवरून बोटं फिरवतात, बाहेरही काढतात बॉल आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर काढतात आणि डावखोर हाताच्या फलंदाजासाठी आतमध्येही आणतात. ही कला मात्र ओंकार साळुंके यांच्याकडे. जबरदस्त कामगिरी. यावेळेस ही बॅटची कड लागते. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडू पर्यंत जातील तोपर्यंत आपण बघतोय तिकडे मात्र निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. चांगली सुरुवात नक्कीच केली होती धनंजय भिंताडे यांच्या बॅटमधनं. आपण बघितला षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि तदनंतर जर बघितलं तर डॉट, विकेट, डॉट खूप काही पाहायला मिळालंय आणि सध्याच्या घडीची स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. या षटकात सुरुवात षटकाराने केली बट त्याच्यानंतर जर बघितलं तर जबरदस्त कामगिरी करत बारामतीच्या सुपरस्टारने देखील मात्र कमबॅक केलाय. रन संख्या स्कोर कार्डवर 20 रन 1 गडी बाद. ओंकार साळुंके प्रभावित करतायत. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतरच्या 4 बॉलमध्ये एकही रन आलेली नाहीये. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये त्या मैदानाला घासत बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. तिथे मात्र एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. काय गोलंदाजी, काय पुनरागमन, काय कमबॅक ओंकार साळुंके यांनी केलेला आहे. सौरभ सर, पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आणि विशेष म्हणजे एक महत्वाची विकेट देखील. आणि ती विकेट कोणाची, तर ती विकेट संघाच्या आयकॉनची म्हणजेच धनंजय भिंताडेची. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या SK वॉरियर्स मनसर 3 ओव्हर नंतर 1 बाद 21 धावा. पारगाव संघाचे संघ मालक अभिदादा भाडळे यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला जर बघितलं तर
विकेटसाठी 300 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र इथे असणार आहे. आणि यस आतापर्यंत तरी दमदार कामगिरी केली आहे, कारण की ओमकार साळुंके बघा 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात. आणि का नाही या खेळाडूची चर्चा होणार, कारण की बारामतीचं क्रिकेट प्रीमियर लीगच्या स्पर्धा असू द्या, लेदर बॉलच्या स्पर्धा असू द्या, तालुका वाईजचं क्रिकेट असू द्या आणि त्याचबरोबर त्यांच्या गाव वाईजचं क्रिकेट असू द्या, गाजवत असताना या खेळाडूने आता आयकॉन हा देखील टॅग मैदानाच्या आतमध्ये कमवलाय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय क्षितिज दिवेकर, कालचे हिरो मात्र आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि यस डावकर सरांचा इशारा मात्र इथे येतोय नो बॉलचा. आणि यस या नो बॉलच्या मदतीने जर बघितलं तर स्कोर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर यस यस तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर सन्माननीय उपस्थित होत आहेत सन्माननीय तुषारजी राऊत, सन्माननीय लहानूभाऊ राऊत, सन्माननीय किरणजी राऊत, सन्माननीय पिंडूभाऊ अभंग, सन्माननीय दुर्गेशजी वाळून, सन्माननीय नितीनजी पानसरे, सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी वायकर साहेब, सन्माननीय विलासजी राऊत साहेब, या सर्वच मान्यवरांचं आम्ही आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. घोलेवाडी मालदाड ग्रामस्थ आमदार अमोलभाऊ खताळ पाटील युवा मंच यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. पहा सन्माननीय सुदर्शनजी देशमुख साहेब जे देशमुख कन्स्ट्रक्शन आणि साईडवर या स्वस्तिक कन्स्ट्रक्शन या संघाचे संघमालक आहेत, ते देखील या स्पर्धेचा आनंद इंदोरवरून खास युट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मिळालं ₹31,000 आणि त्यासोबतच LED टीव्हीचं सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय अनिलजी गोरडे साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. अनिलजी गोरडे साहेब आपलं मनस्वी स्वागत आहे. फुलर लेंथवरचा बॉल मनगडाचा वापर केला आहे. विनय बाबळे यांनी बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, धावेंसाठी प्रयत्नच करावा लागेल. तुम्ही जर बघितलं ना तर मागच्या सामन्याचा विचार जर केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील 81चा पाठलाग करायचा होता. त्या धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या घोटेकर बी संघाने सुरुवातीला खराब सुरुवात झाली, परंतु त्यानंतर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय शोएब शेख जे खास स्पेन वरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हणजे 7S लाईव्हच्या माध्यमातून सौरभ सर ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये दाखवली जाते. संगमनेर खेळतंय आणि संपूर्ण जग पाहतंय, तेच आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस विचारणा केली जाते. पंचांनी देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. खूप चांगलं आयोजन. खरं तर संगमनेर तालुक्यामध्ये आपण या अगोदर आमदार चषक जांभूळवाडी फाटा या ठिकाणी पाहिलं, त्यानंतरच्या 8-10 दिवसानंतर लगेचच आमदार चषक घुलेवाडी मालदाडमध्ये आपण पाहतोय. म्हणजे खिलाडू वृत्तीचं नेतृत्व आहे आमदार अमोलजी खताळ साहेब. म्हणजे तरुणांसाठी सातत्यानं त्यांचं योगदान, तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व म्हणून आपण आमदार अमोलजी खताळ साहेबांकडे पाहतोय. म्हणजे सर्वसामान्यांशी जोडली आहे ज्यांची नाळ, त्यांचं नाव म्हणजे अमोल खताळ. आणि आज जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा संगमनेरमध्ये, घुलेवाडीमध्ये, मालदाडमध्ये नॉट आउट. यस जसं की आपण बोललेच, आणि मला असं वाटतं ही गेल्या 1 महिन्यामध्ये तिसरी स्पर्धा जी मात्र आपण आपल्या तालुक्यामध्ये बघतोय. याआधी देखील आपण डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक बघितलं स्टेडियमला, जांभूळवाडी फाट्याला आमदार चषक, आणि आता आपल्या घुलेवाडी मालदाड पंचकृषीमध्ये हे जर बघितलं तर आयोजित केलेला आमदार चषक. फार नजरा लागलेल्या आहेत या स्पर्धेवर, आणि युट्यूबवर जर बघितलं तर नंबर्स वाढतच चाललेत. आणि नो डाऊट युट्यूबचंही कौतुक राहील, ज्यारीत्या आपण बघतोय 7S लाईव्ह संपूर्ण जर बघितलं तर जगभर ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि युट्यूब जेव्हापासनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलंय ना, एक आमूलाग्र क्रांती जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातनं जर बघितलं तर मॅचेसचा आनंद प्रेक्षक घेतात. त्याचबरोबर जर बघितलं तर अनेक प्रेक्षक जे असे असतात जे आपल्या गावापासून दूर असतात, बट आपल्या गावाचं क्रिकेट बाहेर येते मैदानाच्या आतमध्ये कधी सोडत नाही, आणि तेही मात्र नेहमी आनंद घ्यायचं काम करतात. आणि घुलेवाडी एक असं गाव राहिलंय की मोस्ट ऑफ जर बघितलं तर गावाचे जे निवासी आहेत किंवा युवा तरुण आहेत जे मात्र कामानिमित्त बाहेरही राहतात, पण आज आपल्या गावाची स्पर्धा हक्काने मात्र युट्यूबवर बघतात आणि सगळ्यांना सांगतात आहे की आमच्या गावामध्ये आमदार चषक भरला येते. यावेळेस कनेक्शन चांगलं आहे, आणि खिलाडी के मस्तक पे दस्तक, विनयच्या पाठमधनं लांबलचक प्रहार, षटकार. तुम्ही उल्लेख केला की इथे कानिपनाथ महाराजांचं एक देवस्थान आहे. त्यांच्या यात्रेनिमित्त देखील या मैदानावर स्पर्धा होतात, आणि कामानिमित्त गेलेले सर्वच, मग घोलेवाडी मालदाड परिसरातील सर्वच आमचे सहकारी असतील ते सर्वच त्या स्पर्धेमध्ये एकत्र येतात. आणि तिथे याच मैदानावर त्या स्पर्धेचं देखील आयोजन केलं जातं. सन्माननीय विलासजी राऊत साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे.
सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांकडे चांगल्या नजरेनं पाहिलं जात नव्हतं, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही जर बघितलं ना, तर आता टेनिस बॉल क्रिकेटकडे येणाऱ्यांची संख्या वाढत चालली. म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळणारे देखील आकर्षित होत आहेत टेनिस बॉल क्रिकेटकडे. म्हणजे आता टेनिस बॉल क्रिकेटला खरोखरच सुगीचे दिवस आलेले आहेत आणि आता कोट्यावधी रुपयांची उड्डाण आपलं टेनिस बॉल क्रिकेट घ्यायला लागले सर. नो डाऊट. नक्कीच यावेळेस आपण बघतोय मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पंच मात्र इकडे खेळवतात आहे वाईड +4. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के, तू देता 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 तो मैं लेता लेता लेता. 5 धावा तब्बल मात्र ज्या की आपल्याला इथे येताना पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता दिशा भरकटले होते. हालाकी बॅटरचा प्रयत्न होता तो चेंडू भिरकावण्याचा, बट फलंदाज विफल, कीपर विफल. आमचे 7S चे स्कोरर संग्राम होतील 5 धावा घेण्यासाठी सफल. रनसंख्या 37 रन, 1 गडी बाद. सध्याचा स्कोर कार्ड आहे SK वॉरियर्स मनसर. आडव्या बॅटने आपल्या ताकदीचा वापर केला विनय वाबळे यांनी. बॉल मिडविकेटला चाललाय, या मैदानाला घासत चाललाय, या मैदानाशी खेळत बागडत चाललाय. मिडविकेटला बॉलला अडवलं जातं, एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. या अगोदर तुम्ही बघितलं की खराब चेंडू, त्यावर 5 धावा आल्या. सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाने चांगली केली होती, परंतु मागच्या 2 षटकांचा विचार जर केला तर थोड्याशा धावा देखील यायला लागलेल्या आहेत. तो दबाव जो निर्माण केला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये, त्यामध्ये सातत्य पाहायला मिळालं नाही. विनय वाबळे, विशाल निगोट चांगली भागीदारी करतायत. 7 चेंडूमध्ये विनय वाबळे यांनी 9 बनवल्या, 8 चेंडूमध्ये 7 धावा विशाल यांनी बनवल्या. 1.5 षटक क्षितिज दिवेकर यांनी टाकलेत, 27 धावा त्यांनी खर्च केला. विकेट त्यांना अद्याप मिळालेली नाहीये. 3.5 षटकानंतर 38 धावा धावफलकावर. यावेळेस देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे नाहीयेत. बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. विशाल निगोट यांचा क्लासिक अंदाज. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतायत 4 आणि षटकाचा खेळ देखील होतोय समाप्त. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3चा खेळ किती, 4 ओव्हर नंतर 42 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 4 ओव्हर नंतर 42. ऑलमोस्ट नक्कीच आपण बघू शकता विशाल यांच्यासाठी आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता. चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला विशालने आणि जणू काही तिथनं सुईमधून धागा फिरवून दिला. सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करत सीमारेषा पार केलाय. क्षितिज जे मात्र काल आपण बघतोय शाहरुख सर संघाचे हिरो राहिले होते, बट आज 2 ओव्हरमध्ये 31 धावा त्यांच्या विरोधात स्कोर केल्या गेलेल्या आहेत. तर यावरनं कळतं की क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि आजचा दिवस जर बघितला तर नो डाऊट उन्हाळा पावसाळ्यासारखा राहिला आहे क्षितिज यांच्यासाठी, कारण की काल हिरो होते, पण आज जर बघितलं तर या सेमीफायनल सारख्या मोठ्या मॅचमध्ये 31 धावा क्षितिजच्या विरोधात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. हेच तर क्रिकेट आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, 6 चेंडूमध्ये एकही धाव होत नाही. नवीन आलेला फलंदाज मैदानावर चौकार षटकार खेळतो, अनुभवी खेळाडू मैदानावर जाऊन 0वर बाद होतो. हेच तर क्रिकेट असतं आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंचं विशेष कौतुक करावं लागेल. आयकॉन आयडॉल जे खेळाडू असतील त्यांचं प्रामुख्याने, कारण दररोज मोठा प्रवास करतात, कित्येक किलोमीटरचा प्रवास करतात, त्यानंतर दररोज नवनवीन मैदानं, दररोज नवनवीन परिस्थिती आणि त्याचबरोबर आज तुम्ही जर बघितलं तर आज रणजित यांना आपण पाहिलं खेळताना. काल जयपूरला होते, आज संगमनेरमध्ये. म्हणजे असा प्रवास टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना करावा लागतो आणि हे खेळणं सोपं नाहीये क्रिकेट. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. विनय वाबळे यांचा टोले जंग तडाखा. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे अनिकेत ताकोडे यांना दाखवले आभाळ आणि ठोकलाय षटकार. यस, स्वागत आहे आपलं अनिकेत या सेमीफायनल मध्ये. नक्कीच विनय यांच्या माध्यमातून आपल्याला कळवलं जात आहे. जबरदस्त फटका, जणू काय रबर स्टॅम्पवरच त्या चेंडूवर 6ची मोहर लावली आणि रनसंख्या मात्र सध्याच्या घडीला 48 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. संगमनेर तालुका नेहमी चर्चेत मात्र राहतो आणि बघा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आता दाखल देखील होऊ लागले आहेत, कारण की आतुरता लागली आहे प्रत्येकाला मेगा फायनलची. कोणता संघ मालक, कोणता संघ, ही बाईक आणि 1 लाख रुपयांचा पुरस्कार आणि तो झळाळणारा चमकणारा करंडक मात्र या मैदानात घेऊन जाते. पण अजूनही वाट बघावी लागेल, कारण की एक टीम तर आपल्याला मिळाली आहे जी या 2 पैकी एका गाडीवर तरी स्वार होणार आहे, बट एक संघ अजून आपल्याला या मॅच मधनं मिळेल जो मात्र नक्कीच फायनलची अपॉइंटमेंट घोटेगर B सोबत बुक करताना आपल्याला पाहायला मिळेल. 48 वर 1 स्कोर. अनिकेत ताकोडे पुनरागमन करतील का? काल देखील हेच पाहायला मिळालं अनिकेत सोबत. ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी काल देखील आले होते, त्यावेळेस रिलीज करताना पाय त्यांचा घसरताना काल देखील पाहायला मिळाला होता, परंतु त्याही परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर षटकार आला अनिकेतच्या विरुद्ध. विनय वाबळे यांनी ठोकलाय
आमचं समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळते. आमच्यासोबत सौरभ राजपूत सर देखील समालोचन कक्षामध्ये जोडलेले आहेत. मेजर रवींद्र शिंदे आहेत. आमचे स्कोरर संग्राम रूपनवर आहेत. 7S लाईव्हचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. पहा 2022-23 मध्ये सुरू झालेली ही वाहिनी आज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आणि आज या स्पर्धेला देखील एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम 7S लाईव्हच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. संगमनेर तालुक्याचा विचार जर केला तर सर्व क्षेत्रामध्ये हा तालुका अग्रेसर आहे. मग शिक्षणाच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून आणि आज जर तुम्ही पाहिलं तर राजकीय दृष्ट्या देखील या तालुक्याची एक वेगळीच ओळख आता निर्माण झालेली आहे. कारण आपल्या संगमनेर तालुक्याला अमोल भाऊंच्या रूपाने एक अनमोल रत्न मिळालेला आहे आणि आज त्यांच्याच कार्याचा गौरव या स्पर्धेच्या निमित्ताने होतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेसारखा खेळाडू याच तालुक्यानं दिलाय. सिब्बान शेख, नवनाथ हडवळे सारखे खेळाडू टेनिस बॉलला देखील याच तालुक्यानं दिलेत ना. ओहो हो, टप्पा पडलाय, बॉल थोडासा आतमध्ये वळालाय. अनिकेत ताकवणे यांचा व्हेरिएशन दाखवत आहेत आणि इथे जो गोलंदाज व्हेरिएशन करेल ना त्याच्या विरुद्ध धावा थोड्याशा कमी येऊ शकतात. कारण तुम्ही जर कमी गतीने चेंडू कधी मध्ये टाकले, बाहेरच्या दिशेने बॉल डावकून त्याच्या फलंदाज इथलं आत्ता जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला, हे व्हेरिएशन तुम्हाला दाखवावं लागेल आणि ते पूर्णपणे बीट झाले फलंदाज. निर्धाव बॉल, धावफलकावर 49. कोराळ्यावरनं जर बघितलं तर सन्माननीय निनाद भाऊ इंगडे हे देखील मॅचचा आनंद घेतात आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत राहील. यावेळेस मात्र फॉलो केलं होतं. नक्कीच फिल्डर मात्र तिकडे येताना पाहायला मिळतील. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाते. यस, संगमनेर तालुक्याच्या क्रिकेटर्स आणि इथल्या स्पर्धांची आपण चर्चा करत होतो. सातत्याने जर बघितलं तर सिब्बान शेख सारखा खेळाडू आपण बघतोय अक्षरशः भारतभर स्पर्धा खेळत असतात व्यावसायिक गटाच्या. तदनंतर जर बघितलं तर नो डाऊट दरवेळेस आपण नवनाथ हडवळे यांना बघतो महाराष्ट्रभर प्रीमियर लीग खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या तालुक्याचं क्रिकेट अजून दिवसेंदिवस मात्र मोठं होत जाणार आहे. यात तीळ मात्र देखील शंका नाहीये. का तर क्रीडा प्रेमी, क्रिकेट प्रेमी आमदार अर्थात जर बघितलं तर आपल्या सर्वांचे लाडके अमोल भाऊ खताळ पाटील साहेब यांचं जर बघितलं तर आता प्रत्येक स्पर्धेसाठी सहकार्य मात्र फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल जर तुम्ही बघितला तर अगदी जवळून गेला आणि विनय बाबळे तिथे मात्र थोडेसे वाचलेले आहेत. पहा 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावफलकावरती जर बघितलं तर 50 धावा. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन मध्ये प्रयत्नशील आहेत, परंतु बॉल त्यांना एकटाच सोडून निघून जाणार आहे. टाटा बाय बाय करत सरळ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा मैदानात आणि दुसरा टप्पा सरळ मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 4. आमदार चषकाचा दमदार चौकार. फुल लाईनचा बॉल टकला होता. आमंत्रण दिले तिथं मात्र तो फटका खेळण्यासाठी आणि नक्कीच जितेन यांच्या मस्तक वरती दस्तक देत चेंडू मात्र ट्रॅव्हल करून गेला. मनगटाचा जोर पाहायला मिळालाय. सुंदर 4. 5 ओव्हर 54 धावा 1 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण तो फटका बघू शकतात. आणि बघा, नाही म्हणता म्हणता 5 ओव्हर मध्ये 54 बनवल्यात, पण विसरून चालणार नाही. यामध्ये 2 ओव्हर ओमकारने टाकल्यात, ज्यामध्ये त्यांनी फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत. तर इतर 3 षटकांमध्ये जर बघितलं तर मोस्ट ऑफ द डाव आपल्याला चांगल्यारीत्या चालताना पाहायला मिळाला आहे. SK वॉरियर्स मंचर संघासाठी विशाल निगोट एकीकडे आपण बघतोय 11 बॉलमध्ये 12 वर खेळतात आहे. दुसरीकडे विनय वाबळे 11 बॉलमध्ये 20 वर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. पण मला असं वाटेल शाहरुख सर, आता दोन्ही खेळाडूंची गाडी जर बघितली ना तर नक्कीच समृद्धी एक्सप्रेस वेवर चढताना आपल्याला पाहायला मिळेल टॉप गिअर मध्ये. का तर शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये ऑन राहील, कारण की शेवटचे 6 बॉल हे देखील फार निर्णायक या मैदानाच्या आतमध्ये राहतील. पहिली विकेट, धनंजयची विकेट गेल्यानंतर हे गरजेचं होतं. तुम्हाला एका भागीदारीकडे जावंच लागणार होतं आणि ती भागीदारी विनय आणि विशाल मध्ये झाली आहे. ही जोडी जमली मैदानामध्ये. आता अंतिमचं षटक त्यांना आता गिअर शिफ्ट करावं लागणार आहे, परंतु गोलंदाजीसाठी विकास आलेत. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी हात खोललेत, कळवलंय हा चेंडू खराब आहे. राजू डावकर सरांचा इशारा आलेला आहे. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. आदरणीय राजू डावकर सर अनुभवी पंच आहेत. कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा तेही करतायत. सुप्रसिद्ध पंच आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. दुसऱ्या बाजूला गोविंद गुंड सर आहेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शांत संयमी असे संतोषजी भालेराव सर ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा कॉल आणि हा बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. विशाल निगोडांच्या बॅटमधून जबरदस्त हिट. जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते, तेच विशाल यांनी दाखवले. स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन दी ट्रॅक चेंडूवरती जर बघितलं तर केला तडाखा आणि मैदानाच्या आतमध्ये 6 प्लस नो बॉलची 7 धावेंचा फुटलाय धूमधडाका. यस, पंचांचा पंखा मैदानाच्या आतमध्ये फिरलाय. धोक्याची घंटा, फ्री हिट. याही वेळेस स्ट्रेट फ्लॅट आणि सरळ सीमारेषा पार.
व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. विशाल निगोड सेट ऑन दी फायर. अजून एक चेंडू, बॅक टू बॅक प्रहार. धावा मिळतात आहे 6. षटकार. काय फटका होता. रिप्ले मध्ये नक्कीच आपण शाहरुख सर बघूयात. पुढे टाकलेला बॉल आणि म्हणावं लागेल लाल फूल नीला फूल. विशाल निगोड का हे शॉट बहुतही ब्युटिफुल. षटकार. अप्रतिम स्ट्रोक. शेवटचं षटक आहे. इथे तुम्हाला गिअर बदलण्याची आवश्यकताच होती. तो गिअर बदलला विशाल निघोट यांनी. आणि आपण नेहमी सांगतो की रेस चाहे जिंदगी की हो या गाड़ियों की, रेस चाहे जिंदगी की हो या गाड़ियों की, जो समय पर गियर बदलता है वही सफल होता है. आणि गिअर बदलण्याची आवश्यकता होती. विशालने तो बदलला. टॉप गिअर मध्ये आता बॅटिंग होते. 2 षटकार आलेत आणि धावसंख्या आता पुढे सरसावली जाते. 68 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विकास तयार आहेत. कमी गतीने टाकलाय परंतु हा फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज विकास बॉलच्या खाली पोहोचलेत आणि विशाल निघोड यांचा खेळ संपलाय. विशाल निघोड आता शांत एकांत आणि निवांत होतील. मोठी विकेट आली आहे. संघाचे कर्णधार विशाल निघोड बॅक टू द डगआउट. नक्कीच तिकडे मात्र आपण बघतो टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी हरकत केलीच आणि हरकत करताच विकेटमध्ये बरकत देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच डबल माइंड होते. आधी जर बघितलं नक्कीच थोडासा आक्रमक पवित्रा होता की याला आपण ऑफ साइड कडे ढकलून देऊ किंवा कव्हर्सच्या क्षेत्रात खेळू, पण आडव्या बॅटने फटका खेळला आणि विकासच्या जर बघितलं तर हातात एक सुंदर झेल कॉटन बॉलच्या रूपात आला. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा. विशाल परतनाद आहे तंबूच्या आसरेला. फलंदाज मात. शेवटच्या क्षणी फटका डिसाईड केला. त्यामुळेच द्विधा मनस्थितीमध्ये होते. हा फटका फसला. गोलंदाजाचं कौतुक आहे. त्यानंच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. नवी फलंदाज अभिमानकर बॅटिंग करण्याकरिता. हे देखील एक चर्चेतलं नाव आहे आंबेगाव तालुक्यातलं. ते आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु विकास यांनी पुनरागमन केलंय 2 षटकारानंतर. कमी गतीने टाकला. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय. परंतु धाव घेण्याचा प्रयत्न विनय यांनी केलाय आणि इकडे अभिमानकर यांना माघारी जावं लागेल. अभिमानकर गोल्डन डकची शिकार. इथे पहिल्या चेंडूवरती अभिमानकर यांना माघारी जावं लागतंय. विकेटचं होतं पतन. यस रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता आणि यस तिथे मात्र आपण बघतोय हिट विकेट बॅटर मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये नक्कीच अजून एक वेळेस आपण ऑन स्क्रीन नजर टाकूयात. अतिशय सुंदर कॅमेरा कव्हरेज आणि हिट विकेट. बॅट मात्र तिकडे यष्ट्यांना मारून दिली. मला असं वाटतंय ते म्हणतात ना खुद के पैर पर कुलाडी मारने ना. मला तर होतं की पैर पर कुलाडी नाही कुलाडी पर पैर मारले ना. ही अशा प्रकारची गोष्ट होती. रन संख्या 68. 3 गडी बाद. 68 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वं अंतिमचं षटक सुरू आहे. विकास सुरवसे यांना आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये बऱ्याचशा धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन देखील केलेलं आहे. फलंदाजी करण्याकरिता फलंदाज बबलू शिंदे बॅटिंग करण्याकरिता. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी चेंडूला मिळाली आहे. थोडंसं कमी गतीने टाकलाय. धावाची आता संधी आहे आणि आता स्ट्रायकर एंडला विनय जातील. परंतु बबलू शिंदे यांना जावं लागतंय माघारी. बबलू शिंदे आलेत आणि बबलू शिंदे चाललेत. अजून एक विकेट. जनरली अशा प्रकारच्या विकेट आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. साथी बॅटर जर नॉन स्ट्रायकर एंडला सेट आहे तर नक्की शेवटच्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईकला आणण्यासाठी जर बघितलं तर अशा प्रकारच्या विकेट सातत्याने आपण डेली बेसिसवर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघतो. आणि बघा शाहरुख सर या षटकात जर बघितलं ना तर 3 विकेट लागोपास ऑलमोस्ट आपण बघितल्या आहेत. अली मुदस्सर बॅटिंग करण्याकरिता. आंबेगाव तालुक्यातील हे देखील एक टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव अली मुदस्सर. लोवर फुल टॉस बॉल. मिड विकेटला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवत आहेत. चांगला रिटर्न देखील पाहायला मिळाला. पाहूया धावपतची संधी आहे परंतु यस काय घडेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असेल. आणि इकडे जर पाहिलं तर अली मुदस्सर यांना माघारी जावं लागणार आहे. अली मुदस्सर धावपतच्या स्वरूपामध्ये माघारी जात आहेत आणि 4 फलंदाज आता माघारी जाताना पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. आणि इथे जर पाहिलं तर विकास काय पुनरागमन केलंय. अली मुदस्सर बाद. नवीन फलंदाज रोशन पोखरकर बॅटिंग करण्यासाठी. अंतिमचं षटक. विशालने सुरुवात तर चांगली केली परंतु त्या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न नंतरचे फलंदाज करू शकले नाहीयेत. शेवटचा बॉल विनय वाबळे समोर आहे. धावसंख्या 69 झाली आहे. बॉल हवे ते हा फटका देखील फसलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे जर पाहिलं तर थोडंसं दूर राहणार आहे. परंतु तिथे एकच धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळणार नाहीये. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः फलंदाजी केली SK वॉरियर्स मनसर संघाने आणि त्या संघाने 6 षटकांमध्ये धावा बनवल्यात 70 धावा. आणि या मॅचला जिंकण्यासाठी पारगाव संघाला
71 धावेचं टार्गेट. ऑलमोस्ट षटकाचा जर हाल बघितला सर तर मी एवढंच म्हणेल, जे काही आलं ते लॉट मध्ये आलंय. सुरुवातीलाच आपण बघितलं धावाही फार लॉट मध्ये आल्या 1-2 बॉल मध्ये, त्याच्यानंतर जर बघितलं तर विकेटही लॉट मध्ये आला आहे लागोपाठ 4. आणि नक्कीच 7 लाईव्हच्या द्वारे जर बघितलं या पहिल्या डावाचा जो काही हालचाल आहे तो मात्र आपल्यासमोर हायलाईटद्वारे आणला जातोय. सुरुवात मात्र तिथे नक्कीच थोडीशी अडगळत झाली होती, कारण की ओंकार साळुंकेची गोलंदाजी जर बघितलं तर पुरेपूर परेशान करण्यात आपल्याला पाहायला मिळाली बॅटर्सला. पण त्याच्यानंतर धनंजय भिंताडे का मैदानाच्या आतमध्ये त्यांची नजर बसली. त्यांनी मात्र नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं जर बघितलं तर एकपेक्षा एक चांगले प्रहार खेळले. गोलंदाजांना मात्र सातत्याने आसमान दाखवलं. विशालची देखील चांगली खेळी पाहायला मिळाली. पण तदनंतर जर बघितलं तर विकेट्स मैदानाच्या आतमध्ये देखील आली आणि एक चांगली पार्टनरशिप देखील मध्यंतरी बनली होती. शेवटचं षटक जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर विकेट घेऊन येताना पाहायला मिळालं. पण ओंकारचं कौतुक राहील ज्यारित्या गोलंदाजी केली आणि धनंजय यांचं देखील कौतुक राहील ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सुरुवात मिळवून दिली. 70 तर आता बनवलेले आहेत. पहिल्या इनिंगचे हायलाईट तुम्हाला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ओंकार साळुंखेने गोलंदाजी केली यावेळेस जर आपण बघितलं ना तर पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु मध्यंतरी चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. 71चा पाठलाग करायचा आहे आणि या 71 धावेचा पाठलाग करण्यासाठी ज्या वेळेस मारगावचा संघ उतरेल त्यावेळेस अनिकेत ताकोणे यांच्यावरती विशेष नजरा राहतील. परंतु ज्या वेळेस गोलंदाजी करण्यासाठी एसके मनसरचा संघ उतरेल तर धनंजय भिंताडे आणि विशाल निघोट या गोलंदाजांवरती देखील नजरा राहणार आहे. म्हणजे गोलंदाजी देखील ताकदवान आहे. त्यामुळे या 71 धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष असेल सर दुसऱ्या डावामध्ये. नो डाऊट, मी आधीच बोललो या मॅच कडे बघता क्लॅश ऑफ दी टायटन्स तुम्हाला पाहायला मिळू शकते. बघा नक्कीच फायनलचा सामना एक वेगळा लागेल. तुम्ही फायनलची एक मॅच बघितली आहे, पण या जेव्हा मॅचेस तुमच्या समोर येतील प्रेक्षकांना जर तुम्ही विचारलं की कोणती मॅच बघण्यासाठी तुम्ही मात्र एक्साइटेड आहात तर ते म्हणतील मनसर विरुद्ध पारगाव विरुद्ध मॅच ऑफ द डे. आणि मला असं वाटतं तीच मॅच पुरेपूर होताना पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. आणि नेहमी आपण बघतो जेव्हा लांब लांबवर प्रवास करून तेव्हा संघ दाखल होतात तेव्हा टीम अडल होताना पहिली गोष्ट जी बोलली जाते ती म्हणजे आपण फार लांबवरून आलोय, आपल्याला स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायचंय, या प्रेक्षकांसमोर आपल्याला चांगला खेळ दाखवायचा आहे. आणि मला असं वाटतं दोन्ही संघांचा देखील हाच हेतू आहे की या मैदानावरती आपल्याला चांगला खेळ करायचा आहे आणि हे मैदान आज मात्र मारायचं आहे. येणारी वेळच सांगेल कोणता संघ मैदान मारेल, पण प्रयत्न दोन्ही संघ 100% करतील. स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुम्ही प्रसिद्ध होणार आहात. म्हणजे आपल्या गावाचं नाव देखील उत्पन्न करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एका बाजूला मनसर तर दुसऱ्या बाजूला पारगाव. चांगली मॅच होईल. 71चं आव्हान आहे. 71चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील जाताना पाहायला मिळते. एका बाजूला विकास सुरवसे तर दुसऱ्या बाजूला अनिकेत ताकोणे. हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिदादा भांडळे तुकाई टायगर्स या संघाकडनं बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता मनसर एसके वॉरियर्सचा संघ तो देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल, बॉलिंग करताना पाहायला मिळेल. 71 धावा रोखल्या जातील की 71 धावा बनवल्या जातील ते देखील आपल्याला पाहिजे. पंच ऑफिशियल मॅच ऑफिशियल जात आहेत. राजू डावकर सर आणि गोविंद गुट्टे सर यांना पण पाहू शकता आणि हायलाइट्स ती देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्क्रीनवर लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. आज रोशन भाऊ शिरसाट हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. व्यंकटेश वॉरियर्स एक मोठा व्यावसायिक संघ आहे, त्या संघाचे संघमालक रोशन भाऊ शिरसाट यांचं देखील मनापासून स्वागत आमदार चषकामध्ये असणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अमोल भाऊ खटाळ पाटील युवा मंच आयोजित आमदार चषक आपण सर्वजण पाहतोय आणि आमदार चषकामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आम्ही करतो आहे. एक जबरदस्त मॅच, जबरदस्त स्पर्धा, प्रभावी सुसज्ज असं आयोजन या स्पर्धेचं सौरभ सर आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यानच्या काळामध्ये एक पारितोषिक येत आहे. पारगाव संघाने जर इथे सामना जिंकला तर संघाचे संघमालक अभिदादा पाडळे यांच्या माध्यमातून आपण बघतोय 5,000 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र पारगाव टीमला मैदानाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. नो डाऊट संघ मालक देखील मात्र फार आशा लावून असतात, कारण की संघ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा चांगला परफॉर्म करतो तर नो डाऊट आपण बघतो की नेहमी संघ मालक जर बघितलं तर इतर पारितोषिकही मात्र खेळाडूंना देण्यामध्ये तेवढा बिलीव ठेवतात, तेवढा भरोसा ठेवतात, कारण की आज बघा संघ मालकांना देखील इथे पुरस्कार आहे. संगमनेर म्हटलं, संगमनेरचं क्रिकेट म्हटलं तर फक्त खेळाडू नाही, इथे सर्वात पहिले विचार केला जातो संघ मालकासाठी काय. आज मात्र संघ मालकासाठी या दोन बाईक्स ज्या आपल्याला पाहायला मिळतात आहे, एक जर बघितलं तर HF डिलक्स, दुसरी जर बघितलं तर इलेक्ट्रिक बाईक. आणि नो डाऊट यासाठी देखील संघ मालक सध्याच्या घडीला लढतात आहे. बट तोच संघ मालक या गाडीवरती बसेल ज्यांचे 11 खेळाडू शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आज किल्ला लढवतील, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळाचा जर बघितलं तर जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवतील. तो संघ मालक नक्कीच आज मात्र HF डिलक्स वर बसूनच आपल्या घरी जाणार आहे.
नक्कीच तिसऱ्या क्रमांकासाठी देखील स्पोर्ट सायकल आहे, चतुर्थ क्रमांकासाठी देखील LED TV आहे. संघ मालकांच्या मनामध्ये देखील अनेक प्रश्न उद्भवत असतात. ज्यावेळेस संघाची एंट्री तुम्ही करता, आपल्या संघामध्ये कोणता आयकॉन आणायचा, त्या मैदानावर उजव्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज कशी कामगिरी करतो, मग त्यासाठी आयकॉनची शोधाशोध, तो आयकॉन इतक्या दूरवरचा प्रवास करून येईल का, असे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतात. तो आला खरा, परंतु त्याचा गेम मैदानाच्या आतमध्ये होईल का, अनेक प्रश्न देखील संघ मालकांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे संघ मालकांचं देखील विशेष कौतुक करावं लागणार आहे. ते देखील आपले संघ या स्पर्धेमध्ये उतरवतात. पहिला बॉल घेऊन धनंजय आलेत. पहिलाच बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल तिथे परिपूर्ण करण्यात येणार आहे. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण आमची आयोजक कमिटी ज्यांनी या स्पर्धेसाठी फार परिश्रम घेतलेले आहेत. अमोल भाऊ खताळ पाटील, युवा मंच, घुलेवाडी ग्रामस्थ आणि मालदाड ग्रामस्थ यांनी एकत्र येत एक मोठी स्पर्धा आपल्या सर्व संगमनेर तालुक्याला दिली आहे. संगमनेर तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला, महाराष्ट्राला एक नवीन स्पर्धा त्यांनी दिली आहे आणि अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रीडा स्पर्धा आज आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि बघा सोपं नाहीये. फक्त 3 ते 4 दिवसात जर बघितलं तर हे मैदान आपल्या समोर उभं केलं गेलंय. त्याचबरोबर जर बघितलं तर हे मैदान बनवलं गेलंय. एक साईडला जिकडे आपण बघताय सध्याच्या घडीला लेफ्टीचा जो डीप मिड विकेटचा एरिया, इथे जर बघितलं तर ऑलमोस्ट फार मोठ्या प्रमाणावर गड्डे आपल्याला पाहायला मिळत होते. आयोजन समितीने जर बघितलं तर नाही म्हणता म्हणता 12 ते 13 ट्रॅक्टर माती आणून तिथे हे मैदान बनवलेलं आहे. तर त्यासाठी त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. प्रत्येक टीमच्या जेवणाची व्यवस्था, प्रत्येक टीमसाठी किट्स, त्याचबरोबर जर बघितलं तर सर्व आकर्षक पारितोषिक जे या स्पर्धेत पाहायला मिळतात आहे. आकर्षक पारितोषिकांबरोबर जर बघितलं तर अनिकेत ताकवणेचा हा आकर्षक फटका देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. खूप चांगला फटका पहा. चेंडूची वाट शेवटपर्यंत पाहिली, त्यानंतर मनगडाचा वापर केला. इनसाइड आउटचा आउटस्टँडिंग फटका अनिकेत ताकवणेच्या बॅटमधून आलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगला फटका, आत्मविश्वास वाढवणारा फटका आहे आणि या फटक्यांची गरजच आहे, कारण तुम्हाला एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील करायचा आहे. समोर तगडी गोलंदाजी आहे. धनंजयच्या विरुद्ध आक्रमण झालं. 6 धावा मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आयोजकांनी प्रत्येकाचा मान सन्मान देखील केलेला आहे. आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान, त्यामध्ये मग सर्वच आयोजक आमचे स्वरूपजी राऊत असतील, स्वप्नील राऊत, त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी आणि युवा घुलेवाडीचे कॅप्टन गणेश राऊत असतील, विलासजी राऊत, शरदजी पानसरे, सोमनाथजी पन्हाळकर, संजय पानसरे असतील, इंजिनियर गणेश राऊत, सुनीलजी नवले असतील, ऋषिकेश नेहे, संकेत राऊत, रवी ढमाले, शुभमजी पावसे, आदित्य दुबे, ऋषिकेश राऊत, अनिल गोरडे, नितीन राऊत, त्याचबरोबर आमचं धीरज, शिवा माचरेकर, दुर्गेश वाळूज, गणेश पाटील, भैया काळे, राहुल शिंदे, कैलास काशीद, जितीन, त्याचबरोबर जर पाहिलं तर किरण यादव, त्याचबरोबर आकाश सोनवणे, सिद्धार्थ मध्ये, संकेत राऊत, सोमनाथ आणि सर्वच आमचे ग्रामस्थ घुलेवाडी, मालदाड आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आयोजकांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं, आयोजकांना योगदान दिलं. आपल्या घुलेवाडीचा सुपरस्टार म्हणजेच नवनाथ हडवळे यांचं देखील विशेष कौतुक करावं लागणार आहे. सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. धावफलकावर 7 धावा पहिलं षटक सुरू असताना फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. हो, इकडे मात्र काय पाहायला मिळतंय, नक्कीच एक धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल आणि धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोर कार्डला चालना मिळेल. नक्की 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा ज्या मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळाल्या. अनिकेत ताकवणे या खेळाडूच्या नावाची चर्चा बघा. गाववाईचं क्रिकेट गाजवत असताना जर बघितलं तर आयकॉन आयडॉलची भूमिका आणि आता जर बघितलं तर व्यावसायिक गटात देखील अनिकेत ताकवणे यांच्या नावाची फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते. बट नेहमी हा जर खेळाडू बघितला ना तर गाववाईच्या संघामध्ये एक वेगळीच धमक आणि एक वेगळी जिम्मेदारी घेऊन खेळताना पाहायला मिळतो. आणि का नाही, नावासाठी नाही तर गावासाठी खेळायचं आहे. आणि आज जर बघितलं तर पारगाव संघाला आपण बघतो पुणे जिल्ह्यामध्ये एक दादा संघ म्हणून देखील ओळखलं जातं आणि तीच दादागिरी आज मात्र संगमनेर नगरीत देखील करायचा त्यांचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र स्लॅश केलाय बॉल. विकास सुरवसे यांच्या पाठपद्म धावसंख्येचा विकास करणारा फटका, चेंडू फरार, सीमा रेषाबार, पंचांचा इशारा, 4-4-4 चौकार. पहा ऍक्शन रिप्ले. चेंडूची वाट पाहिली शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणी बॅट टाकली, खूप चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला, खाली क्षेत्र निवडलं आणि रिकाम्या जागा भरल्यात. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. विकास दुर्वासे यांच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार आला. धावफलकावरती 12 धावा. धनंजय भिंताडे यांना देखील पुनरागमन करावं लागेल. यावेळेस बॅकफूट वरनं खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. वा क्या बात आहे यार, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेची लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे खरी आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात आहे. षटक यस नक्कीच मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचांची जर बघितलं तर फ्रंट फूटच्या रिगार्ड मध्ये इकडे विचारणा केली जाईल.
बट काय माहोल बनलाय सर सध्याच्या घडीला. गुलेवाडी मालदाडचा परिसर, एवढं सुंदर वातावरण, आजूबाजूला जर बघितलं तर शेतीचा परिसर, एकीकडे जर बघितलं तर छोटीशी टेकडी. पुरेपूर ग्रामीण भागाचं एक परफेक्ट आयोजन काय असतं आणि ग्रामीण भागाचा एक जो परफेक्ट फ्लेवर काय असतो तो या स्पर्धेत आपल्याला 100% नाही तर 1001% पाहायला मिळतोय. निसर्गरम्य वातावरण आहे आणि प्रत्येक खेळाडूचं मन इथे रमतंय, कारण इथे आलेला प्रत्येक खेळाडू जर तुम्ही बघितलं ना तर मग या मैदानावर आल्यानंतर या मैदानाची शोभा वाढवणारं हे सुंदर असं मैदान, एक भगव्या रंगाची झालर, ती देखील वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेलं भगवा रंग आणि ते झालर देखील लक्ष वेधून घेणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे भगवे झेंडे देखील पाहायला मिळतात, शिवसेनेचा जयघोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये प्रमुख आकर्षण जे असणार आहेत म्हणजे हे स्नोबॉलचा इशारा आलाय. आज सायंकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेमीफायनल फायनलसाठी आज प्रमुख आकर्षण असणारे ते म्हणजे डान्सिंग अंपायर आमचे श्रीकांत राजपूत, श्रीकांत शिंदे माफ करा, ते देखील आज तुम्हाला इथे डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांचंही आगमन आज आपल्या आमदार चषकामध्ये झालेलं आहे. श्रीकांतजी शिंदे सर, आपलंही मनापासून स्वागत या ठिकाणी असणार आहे, कारण एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांचे पुत्र जे खासदार आहेत त्यांचे नाव श्रीकांत शिंदे आहेत, त्यामुळे आपण आज इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपलंही मनापासून स्वागत असणार आहे. त्यामुळेचा फटका फायनलच्या दिशेने चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धाव घेण्याचा मानस आणि एक सिंगल देखील तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलक 15. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या षटकानंतर 15. यस, ज्या प्रकारच्या सुरुवातीची मैदानाच्या आतमध्ये गरज होती तुकाई टायर्स अभिदादा 11 पारगाव संघाला, त्या प्रकारची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अडिकेतच्या बॅटमधनं जर बघितलं तर एक षटकार आलाय, विकासच्या बॅटमधनं जर बघितलं तर एक चौकार आलाय आणि 15 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मोठा सामना, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. 7S वर जे काही प्रेक्षक आमच्या सोबत जोडले, आपल्याला ही विनंती राहील चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि यस, ऑन स्क्रीन आपण बघू शकता आजच्या संध्याकाळच्या सत्राचं प्रमुख आकर्षण अर्थात डान्सिंग अंपायर श्रीकांतजी शिंदे यांचं देखील मात्र इथे आगमन झालंय. त्यांचंही मात्र आयोजन समितीकडनं हार्दिक स्वागत राहील. आमची संभाजीनगरची 30 गाव प्रीमियर लीग काय केली त्याच्यानंतर मागे वळून बघितलंच नाही, एकपेक्षा एक जर बघितलं तर चांगल्या स्पर्धा पुढे करत गेले आणि एक स्वतः चांगले आयोजक देखील आहेत. वैजापूरला आता आपण वैजापूर गंगापूर प्रीमियर लीगची बघितली होती, विनोद भाऊ राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे प्रमुख आयोजक देखील मात्र ते होते आणि आज मात्र त्यांचाही जलवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगले डान्सिंग अंपायर आणि चांगले समालोचक देखील ते आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत, चांगले संघमालक देखील आहेत, अशा अनेक भूमिका ते बजावत असतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेल्या पहिल्या ओव्हरनंतर 15 धावा धावफलकावरती तुकाई टायगर्स अभिदादा भाडळे पारगावचा संघ बॅटिंग करतोय, जिथे आता 71 धाव्यांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन निघोटवाडी मनसरचे विशाल निघोट. यावेळेचा बॉल जर पाहिलं तर त्याला मात्र रिव्हर्स करत फेकून दिलंय, बॉल सरळ जातोय सीमारेषा पार. अनिकेत ताकवणेचा कल्पकता दाखवणारा, सुंदरता दाखवणारा, मनमोहक विलोभनीय चौकार. जबरदस्त फटका, तेवढं चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन. आणि बघा, ही बॅटल फक्त पारगाव आणि मनसर पुरती स्थित नाहीये, 2 पुणे जिल्ह्यातील स्टार ऑलराऊंडर यांच्यामध्ये देखील हा मॅचअप आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की विशाल निघोट आपणही बघतो, यांची मात्र चर्चा असते ॲज अ आयकॉन. यावेळेस आपण डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकामध्ये अनिकेतला देखील बघितला ॲज अ आयकॉन. आणि नो डाऊट रन संख्या मात्र वाढेल चौकाराच्या मदतीने 19 रन. तर गणेश किसन राऊत यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं. गणेश किसन राऊत, यावेळेस हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. अनिकेत ताकोडेच्या बॅटमधून एक चौकार आला. ऍक्शन रिप्लेमध्ये एक दृश्य तुम्हाला बघायला मिळालं, ज्यावेळेस हा फटका खेळला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, त्यानंतर अनिकेत ताकोडे यांनी आपल्या बॅटचं चुंबन घेतलं. ते दृश्य देखील तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल आणि अगोदर पाहायला मिळालं, कारण त्या बॅटनेच आपल्याला नाव दिलं, त्या बॅटनेच आपल्याला एक वेगळी ओळख दिली आणि त्या बॅटनेच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत वर्षाचा प्रवास करण्यामध्ये त्या बॅटचं योगदान राहिलं. साई स्पोर्टचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. साईची बॅट ते मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळतात आणि चौकार त्यांच्या बॅटमधून आलेल्या. धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धाव संख्या जर आपण बघितली तर 23 धावा धावफलकावर. याही वेळेस जर बघितलं तर बॉडी लाईनचा वेध, हालाकी फिल्डर मात्र इथे चेंडूला चेस करतील. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा कॉल
आणि अनिकेत मात्र इकडे निघाले. 2 धावा मात्र इथे सुरक्षितरित्या मिळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाईल. नो डाऊट अनिकेत ताकवणे यांच्या नावाची चर्चा का होते ना याचं जर बघितलं तर परिपूर्ण उदाहरण, परिपूर्ण परफॉर्मन्स मात्र अनिकेत ताकवणे यांनी मात्र आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कालपासून आपण बघतोय कन्सिस्टंटली दिलेला आहे. कारण की फार चर्चा होतीये यांच्या नावाची. सातत्याने आपण बघतो ओपन गटाच्या स्पर्धा असतील, नुकतीच आपण प्रहार प्रीमियर लीगची स्पर्धा बघितली, बुलढाण्याला आमदार चषकात चांगला खेळ यांचा मात्र होता. यावेळेस आउटसाइड दी ऑफ बॉल टाकण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, चांगला कमबॅक. बघा 25 धावांची शाहरुख सर ओपनिंग पार्टनरशिप झाली आहे तुकाई टायगर्स अभिदादा 11 पारगाव संघाकडनं. पण अद्यापही जर बघितलं तर SK वॉरियर्स मंचरला यश मिळालेलं नाहीये आणि मला असं वाटतंय विकेट जर इथे मैदानाच्या आतमध्ये आल्या नाही तर हे दोन्ही बॅटर्स क्षमता ठेवता 1 ओव्हर राहता त्या 71ला चेस करण्याचं. नक्कीच विकेटचा शोध घ्यावा लागेल कारण हे फलंदाज असे आहेत हे लवकर जातात नाहीतर मग मॅचेस घेऊन जातात. यावेळेचा बॉल फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. हा चेंडू निर्धाव, पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले परंतु त्यानंतर विशाल निघोट, काय गोलंदाजी, काय पुनरागमन विशाल निघोट यांनी देखील केलंय. याही खेळाडूच्या नावाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. आपण जर बघितलं ना सर तर आयकॉन ज्यावेळेस तुम्ही निवडता तो ऑलराऊंडर खेळाडू जर असला, ऑलराऊंडचं जर एक चांगलं पॅकेज असलं तर मग त्याला प्रचंड मागणी असते. आणि आज अनिकेत ताकवणे असतील आणि दुसऱ्या बाजूला विशाल निघोट असतील, हे पुणे जिल्ह्यातील 2 तगडे ताकदवान वलयांकित नाव आहेत. ते आज संगमनेरमध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत. विशाल विरुद्ध अनिकेत हे द्वंद्व पाहायला मजा येईल. अखू टप्प्याचा बॉल त्याला इनफिल्डला क्लिअर करत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. या मैदानाला घासत, या मैदानाला दणदण करत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे. अप्रतिम फटका, सुंदरता दाखवणारा फटका. चेंडूची शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, चेंडूवर आघात केला, इनफिल्डला क्लिअर केलं, शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झालाय. या ओव्हर मधला 3रा चौकार. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर 29 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 42 धावा. 24 चेंडू आणि 42 धाव्यांची अजूनही गरज. सर रिक्वायर्ड रन रेट 10.50 म्हणजे आता करंट रन रेट जर बघितला तर 14.5 आहे. आता 71 बनवायच्या 24 चेंडूंमध्ये 42 पाहिजेत. आता 14.50 30 सरासरी इथून पुढे देखील राखायची. नो डाऊट मॅच मध्ये जर बघितलं तर सर्कल अतिशय चांगल्यारीत्या इथे आपण बघतोय तुकाई टायगर्स अभिदादा भाडळे 11 संघाने एक्झिक्यूट केलाय. आणि ज्याबद्दल आपण बोललो होतो विशाल निघोट आणि त्याचबरोबर अनिकेत ताकवणे यांच्यामध्ये जी प्लेअर बॅटल लागेल त्यात म्हणावं लागेल की अनिकेत ताकवणे 1 पाऊल पुढेच आपल्याला पाहायला मिळाले. का तर 3 चौकार त्याचबरोबर 1 2D 14 धावा त्या षटकात देताना पाहायला मिळाल्या आणि वैयक्तिकरित्या कोणती विकेटही गमावलेली नाहीये. तर सध्याच्या घडीला तुकाई टायगर्स थोडं का होईना बट पकड बनवताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये 42 ची गरज आहे आणि विकेटसाठी आपण बघतो आता बहुतेक धनंजय भिंताडे यांना मात्र गोलंदाजी मार्कवर लावलं जात आहे. बट विकेट येईल की नाही ही तर येणारी वेळच सांगेल. आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर अभिदादा भाडळे 11 मात्र म्हणावं लागेल की चांगल्यारीत्या टेक ऑफ करताना पाहायला मिळते. 2 ओव्हर मध्ये 29 टाकलाय. 3रं षटक धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवर. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहा या बॅट्स ज्यांनी खेळाडूंना नाव दिली आहेत. साईचे बॅट सर्व साई स्पोर्टच्याच आहेत. साई स्पोर्ट खडकी AA एक बॅट दिसते आणि तेच आपल्या स्क्रीनवरती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंमध्ये 42 धावा पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. विकास सुरवसे आणि अनिकेत ताकवणे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली सुरुवात त्यांनी केली परंतु धनंजयना आता यश मिळवून द्यावं लागेल. पहिलाच बॉल फुलर लेंथवर त्याला मात्र मनगडाच्या साह्याने वळवलं, टर्न केलं, बॉल मिडविकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे अली मुदस्सर बॉलला उचलत आहेत. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये बदल होईल. 30 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. घुलेवाडीमध्ये या अगोदर देखील आमच्या स्वप्नील भाऊ असतील त्यांच्या सर्व सहकार्याने एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि ती स्पर्धा देखील सुपर हिट झाली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर थोडासा गॅप जरूर आला. परंतु आता नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं आणि त्याच जोशानं मात्र ही स्पर्धा पुढे एकदा ते घेऊन आलेत आमदार चषक म्हणून. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. 2.1 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती. धनंजय भिंताडे या ओव्हरमध्ये विकेटचा शोध घ्यावाच लागेल. समोर अनिकेत ताकवणे पुढे सरसावलेत. पदल आलित्य केलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं
क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र अनिकेत यांनी निवडलंय आणि या बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. 4 धावा. जबरदस्त फटका होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आपण बघितलं नक्कीच कदम ताल करत असताना. आणि बघा शाहरुख सर, तुम्ही जाम मर्जी राईटी बॅटर बघाओ, पण एखादा लेफ्टी बॅटर जेव्हा अशा प्रकारचे फटके खेळतो ना, डोळ्याची अक्षरशः पारणे फुटतात. अतिशय जर बघितलं तर स्टायलिश बॅटर मात्र फलंदाज पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्सचा प्रहार, अल्टी पलटी दे घुमा के, कस के पकड, जम के पकड, लगा. काय बॅटिंग करतात अनिकेत, अतिशय टनाटन प्रहार एक पेक्षा एक पाहायला मिळतात आहे. आणि पंचांचा इशारा आहे, धावा मात्र इथे मिळतील. 4 4 4 चौकार. तिसऱ्या पंचांची देखील मदत आता घेण्यात येते. काय निर्णय असेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. 2 चौकार आलेले आहेत. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट हे 2 वेगवेगळे फटके आहेत. स्विच हिटचा विचार जर केला तर तुम्ही वरच्या आणि खालच्या हाताच्या पोझिशन मध्ये बदल करता, आणि रिव्हर्स म्हणजे मग तुम्ही हाताची पकड न बदलता तुमची बॅट फिरवता, तो रिव्हर्सचा फटका असतो. परंतु इथे खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धनंजय यांच्या विरोधामध्ये एक चौकार आलेला आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. संतोषी भालेराव सर आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. काय निर्णय असेल ते देखील पाहावं लागेल. स्वप्नील राऊत एक युवा कल्पक नेतृत्व आहे आणि सर्वांना सोबत घेऊन त्यांनी देखील एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं. नो बॉलचा इशारा आलाय. अर्थात इथे मात्र फ्री हिटची संधी आता फलंदाजाला राहणार आहे. फलंदाजाला लायसन मिळणार आहे आता मोठा फटका खेळण्याचं. धावफलकावर आपण जाऊयात. 39 धावा झालेल्या आहेत. 39 रन्स, 39 धावा धावफलकावर. यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी देखील आपण लगेचच सामना खेळवणार आहोत. हो, यावेळेस उडवण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफला इकडे खेळाडू आहे, चेंडूला मात्र अडवतात आहे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना नो डाऊट. यानंतर जर बघितलं तर तिसऱ्या पारितोषिकाचा मॅच देखील पाहायला मिळेल. तिसरं पारितोषिक जे मात्र बायसिकल प्लस 51,000 रुपयांचं जे या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यासाठी देखील मात्र एक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नो डाऊट प्रेक्षकांसाठी अजून एक मनोरंजनाची पर्वणी. यावेळेस मात्र स्लॅश करून दिलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकास सुरवश है जो बस्ती से निकलकर मेहनत से हस्ती बनते हैं ना, उन पर कभी संदेह नहीं करना चाहिए. आणि आज मात्र विकास सुरवसे आपली हस्ती मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर सिद्ध करतात आहे. स्टँड अँड डिस्पॅच डीप पॉइंटला कडक प्रहार, 4 चौकार. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ते दाखवलं इथे विकास यांनी. अप्रतिम फटका स्क्वेअर कट करत असताना यावेळेस देखील मनगटी फटका, मनगटाचा वापर केलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय आणि यावेळेचा बॉल देखील क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सरळ लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळणार आहे. आमदार चषकाचा दमदार, शानदार, जानदार, रुबाबदार, सदाबहार चौकार. आता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावांचा ओघ वाढलाय. आता जर बघितलं तर दोन्ही एंडने मैदानाच्या आतमध्ये धावा येऊ लागल्या आहेत. एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की धुलाई. 19 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 19 बॉल्स 23 टू विन. तुकाई टायगर्स अभिदादा 11 पारगाव सध्याच्या घडीला मार्गक्रमण करते पुढच्या दिशेने. आणि यावेळेस काय घडेल. नक्कीच पंचांचा इशारा इथे मात्र नो बॉलचा येताना पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर एक धाव पडूनही काढली आहे. म्हणजे देवाला मागावा 1, देवानी द्याव्या 2. आणि पुढच्या चेंडूवर जर बघितलं तर पुरेपूर मुफ्त लायसन्सचं तिकीट. फ्री हिटचा कॉल आता मैदानाच्या आत. 19 चेंडू आणि आता 21 धावा पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. सामना तुकाई टायगर्स अभिदादा भाडळे 11 पारगाव संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. तुकाई टायगरचे 2 टायगर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले लढत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. ऑफ ड्राईव्ह केला अनिकेत ताकवणे यांनी. मेरिटवर फलंदाजी अनिकेत ताकवणे यांनी केली आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला ही दृश्य बघायला मिळतात. जो नो बॉल धनंजय भिंताडे यांनी टाकलाय. धनंजयसाठी ही चिंतेची बाबच राहिलेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं ओव्हर स्टेपचा नो बॉल धनंजयचा सातत्याने आपल्याला बघायला मिळत असतो. म्हणजे त्याच्यासाठी चिंतेचीच बाब आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता आहे. 52 धावेंची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी झाली आहे. 3 ओव्हर नंतर 52 धावा. काय बॅटिंग केली आहे. 18 बॉलमध्ये 19 पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी, फायनलला जाण्यासाठी.
पारगाव संघाला. यानंतर तिसऱ्या बक्षिसासाठी देखील मॅच सर आपण खेळवणार आहोत. आयोजकांचं कौतुक आहे. स्वरूप राऊत, स्वप्नील राऊत यांनी सर्वांनी एकत्र येत या स्पर्धेचं आयोजन केलं. गणेश राऊत असतील, प्रगतशील शेतकरी, विलासजी राऊत असतील, शरदजी पानसरे असतील, संजयजी पानसरे असतील, सोमनाथजी पन्हाळकर असतील, इंजिनियर गणेश राऊत असतील, सुनीलजी नवले असतील, त्याचबरोबर ऋषिकेश नेहे, संकेतजी राऊत, रवी ढमाले, शुभम भाऊ पावसे, त्याचबरोबर आपण बघतोय आदित्य भाऊ डुबे, ऋषिकेश भाऊ राऊत, अनिल भाऊ गोरडे, नितीन भाऊ राऊत, आपल्या सर्वांचे लाडके धीरज, शिवा माचरेकर, त्याचबरोबर दुर्गेश वाळुंज, गणेश भैया भाऊ काळे, राहुल भाऊ शिंदे, कैलास भाऊ काशीद, जतीन, किरण यादव, आकाश सोनवणे, सिद्धार्थ मध्ये, संकेत भाऊ राऊत आणि सोमनाथ भाऊ यांना देखील मात्र आपण बघितलंय. आणि या सर्वांना ज्यांनी मात्र घेऊन एक म्हणतात ना ऑलमोस्ट आमदार चषकाचा किल्लाच मैदानाच्या आतमध्ये बनवला, असे आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मिस्टर प्रीमियर लीग नवनाथ हडवळे यांचं देखील मात्र इथे कौतुक झालं पाहिजे. नक्कीच तुकाई टायगर्स संघ जर इथे या मॅच मध्ये बाजी मारतोय तर संघाचे संघ मालक अभिदादा यांच्या माध्यमातून जर बघितलं तर 5,000 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र पारगाव संघाला इथे देण्यात येणार आहे त्यांच्या वतीने. त्याचबरोबर आयोजक कमिटीमध्ये जर आपण बघितलं तर कृष्णा जाधव यांनी देखील बरीचशी मेहनत घेतली आहे. आदित्य पानसरे यांनी देखील बरेचसे परिश्रम घेतलेले आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 19 पाहिजेत. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जर बघितलं तर अभिमानकर यांना मात्र पाचारण करण्यात येते. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय आणि 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अभिमानकर यांनी पहिलं यश ते मात्र संघाला मिळवून दिलंय. पहिला धक्का, पहिला फलंदाज विकास सुरवसे यांच्या माध्यमातून होतोय बाद. विकास सुरवसे आउट, बॅक टू द डगआउट. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला, फटका मात्र तिकडे फसलाय आणि सेफ स्टँड चेंडूच्या खाली. बट विकास आपलं काम करून जातात आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, चांगली खेळी केली आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर नाही म्हणता 8 बॉल मध्ये 15 धावा आणि तेवढाच चांगला साथ देखील मात्र अनिकेतला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलाय. आणि आता मात्र तंबूच्या असलेला परत आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पारगाव संघाचे कर्णधार जतीन शेळके मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. काय सुंदर कॅमेरा कव्हरेज आमच्या 7Sच्या टीमद्वारे पाहायला मिळत आहे. आणि नो डाऊट आपल्या नगर जिल्ह्याची हक्काची YouTube वाहिनी म्हणून देखील 7S लाईव्हला ओळखलं जातं. आणि आज मात्र नक्कीच आपण एक मिशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय की आजची संध्याकाळ 31,000 पार हा पल्ला आपल्याला करायचा आहे सबस्क्रायबर्स मीटरवरती. तर नक्कीच जे काही प्रेक्षक आपल्यासोबत जुडलेले आहेत त्यांना मात्र विनंती आहे, सबस्क्रायबर मीटर आमचं ऑन आहे, सबस्क्रायबरचं बटन आपल्या समोर आहे, प्रेस करत राहा आणि 7S लाईव्हशी जुडून राहा. रनसंख्या 52 रन, 1 गडी बाद. म्हणजे यानंतर जेवढ्या स्पर्धा 7S लाईव्ह कव्हर करतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आज सर्वाधिक मागणी असलेला चॅनल, अगदी कमी काळात ज्यांनी आपल्या कामाच्या जोरावर, मग त्यात वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचणं असू द्या, कामाचा दर्जा असू द्या, ही क्वालिटी मात्र त्यांनी ढासळू दिलेली नाहीये. यावेळेचा बॉल जितेन शेळके यांनी पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलं आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय. जबरदस्त हिट, षटकार. जितेन शेळके, अरे अटॅक आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट खेळ खटॅक, सरळ सीमारेषा पार, पहिलाच वार जोरदार, पंचांचा इशारा, 6 षटकार. आणि यस आता मला वाटतंय की 16 बॉल मध्ये 13 रन आणि त्यात 9 विकेट हातामध्ये. औपचारिकतेच्या दिशेने हळूहळू हा मॅच वळू लागलाय. जर काही चमत्कार इथे करायचा असेल ना तर 1, 2, 3 नव्हे, गुच्छांमध्ये 4 ते 5 विकेट मिळवावे लागतील SK वॉरियर्स मनसरला, तर मात्र इथे मॅच मध्ये काही ना काही कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल. जितेनच्या बॅटमधून आलाय षटकार, 16 बॉल 13ची गरज. अभिमानकर पुढे पण त्यांनाही करावं लागणार आहे. मॅच मध्ये येऊ शकतात असं नाहीये, परंतु तुम्हाला त्यासाठी अचूकतेनं गोलंदाजी करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला लागोपाठच्या विकेट मिळवाव्या लागतील, त्यासाठी तुम्हाला डॉट बॉलकडे जावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला बी पॉझिटिव्ह राहावं लागेल की नाही आम्ही या धावा रोखू शकतो. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये विजय जर मिळवायचा तर दृढ निश्चय करावा लागेल, कारण पराभव सर्वात अगोदर मनात होतो आणि त्यानंतर तो रणांगणात होतो. ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये विजय मिळवता तर मग पराभव तुमचा रणांगणात कधीच होऊ शकत नाही. लोखंडाला काय नष्ट करतो तर त्याचा स्वतःचा लागलेला गंज. म्हणजे मनात तुमच्या जर निगेटिव्ह विचार असतील तर मग तुम्हाला तुमचे विचारच तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. अनिकेत ताकोणे स्ट्रायकर इनला 33 वरती बॅटिंग करतात आहे.
यावेळेस जर बघितलं तर नक्कीच हलक्या हाताने फटका खेळाय मागच्या दिशेने, तिकडे फिल्डर तैनात आणि ओहो इकडे काय गरीबी में आटा गिला, खराब मिस फिल्डिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि रणसंख्या मात्र सरळ वाढतीये. आता केवळ आणि केवळ धावा पाहिजेत 8 आणि चेंडू बाकी आहेत 14. आणि के ताकवणे पुरेपूर जर बघितलं तर आपल्या संघासाठी गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या फ्रंट पासनं मात्र लीड करताना हा युवा सितारा पाहायला मिळाला आहे. आणि का माझ्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतीये त्याचं एक प्राईम टाइम एक्झाम्पल आज मात्र आमदार चषक गुलेवाडी मालदाड मध्ये देत असताना अनिकेत काय वळवला बॉल. हा चेंडू नक्कीच बघा, समीकरण साईडला ठेवा, मॅच साईडला ठेवा, बट हा बॉल एक वेळेस बघा तुम्ही रिप्ले मध्ये. जबरदस्त रित्या चेंडू मात्र इकडे वळलाय आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर दीड हात मात्र चेंडू आजच्या दिशेने आलाय. काय चेंडू टाकला, कमालीचा बॉल. यावेळेस मात्र स्विचिटचा पर्याय निवडलाय. ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने असे गोलंदाज क्वचितच बघायला मिळतात, परंतु आज अभिमानकर काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. PRD ट्रॉफीमध्ये देखील आम्ही त्यांना पाहिलं होतं जबरदस्त कामगिरी करत असताना. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता. तुकाई टायगर्स अभिदादा भाडळे 11 पारगाव संघाला. सर 71चा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली झाली, विकेट आली होती, पहिली विकेट विकास यांची, ती 14 ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मिळाली. अर्थात तिथे मात्र तिथून पुढे तुम्हाला सातत्य राखणं फार गरजेचं होतं, परंतु ते सातत्य राखलं गेलं नाही. 12 चेंडूंमध्ये आता 7ची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर रोशन यांना पाचारण करण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यातील एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आम्ही सर्वजण पाहतोय. अर्थात आमदार चषकाचं एक दर्जेदार शानदार आणि तितकंच प्रभावी आयोजन आज आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल 7, 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असणार आहे. पहा आज तुम्ही जर बघितलं या स्पर्धेचा अंतिमचा दिवस, दुसरा सेमीफायनल सुरू आहे. यातून जो संघ जिंकणार तो सरळ फायनलला जाणार, परंतु यातून जो पराभूत होणार तो संघ घुलेवाडी या संघासोबत खेळणार तिसऱ्या बक्षिसासाठी लढत, ती मात्र लगेचच होईल. रोशन गोलंदाजीसाठी तयार आहेत. समोर अनिकेत. करण्याचा यावेळेस प्रयत्न होता आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल मात्र इथे येतोय. नक्कीच शिवा माचेकर यांचे बंधू राजीव इंद्रेकर यांचा जर बघितलं तर आज वाढदिवस देखील आहे, तर त्यांना देखील मात्र समस्त आयोजन समितीकडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रणसंख्या मात्र सध्याच्या घडीला 64 वर 1 स्कोर कार्डवर मॅच जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. पुढचा चेंडू रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न आला की तिकडे फिल्डर आहे. चेंडूवर जोपर्यंत येतील डायरेक्ट हिटचा चान्स आणि दुसरी देखील मात्र इथे मिळताना पाहायला मिळाली आहे. बघा नक्कीच एक प्रश्न SK वॉरियर्स बनसर स्वतःला विचारेल मैदानाच्या बाहेर गेल्यावर की कुठे काय चुक्या झाल्या. मला असं वाटतं शाहरुख सर विकेट, कारण की सुरुवातीपासून आपण बघतोय विकेट मिळाल्याच नाही. आणि त्याचबरोबर विकास यांनी मात्र अतिशय चांगल्यारीत्या स्कोर कार्ड चांगला चालता ठेवला. चांगल्या चेंडूंच्या जर बघितलं तर सन्मान केला, खराब चेंडूंची खास करून त्यांनी वाट बघितली आणि वाट बघता बघता मी म्हणेल समोरच्या संघाची वाटही लावली आहे, कारण की केवळ आणि केवळ 10 बॉलमध्ये आता 5 धावेंची गरज आहे. सुरुवात चांगली झाली प्रामुख्यानं. यावेळेस चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटाने बॉलमध्ये कनेक्शनच झालेलं नाहीये. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये. आता सामन्याचं चित्र बदलत चाललंय. सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलाय. आता विजयाचा सुगंध यायला लागलाय. पहा ऍक्शन रिप्ले. चेंडूवरून बोट फिरवली, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 9 चेंडूंमध्ये आता 5 धावेंची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी रोशन तयार आहे. समोर जर पाहिलं तर पारगावचा टायगर अनिकेत ताकवणे. याही वेळेस आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल घेण्याचा मानस आणि एक सिंगल ती मात्र वाऱ्याच्या वेगामध्ये 22च्या मदतीने पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाते. अनिकेत चांगली बॅटिंग करतायत. 21 चेंडूंमध्ये 40 धावा त्यांनी नाबाद बनवल्या. संघाचा धावफलक 67 झालं. 71चा पाठलाग करायचा आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4ची गरज आहे. आता काहीशी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आता पारगाव संघाला फक्त 4 धावा बनवायच्यात. यस 4 टू विन नाव. स्ट्रायकर एंडला जितेन तयार आहेत. अकुटप्याचा बॉल मागच्या दिशेने आणि याच फटक्यासोबत तुकाई टायगर्स अभिदादा 11 पारगावचा संघ बाजी मारताना पाहायला मिळतोय. जीत का परचम है लहराया, फाइनल में प्रवेश है पाया. अरे अंदर से रोम रोम कतरा कतरा यही कहता है कि जब ठान ले मानव कुछ तो बड़े से बड़ा दुर्ग भी ढहता है, बड़े से बड़ा दुर्ग भी ढहता है. अभिनंदन राहील संपूर्ण टीमला. अभिनंदन राहील संघ मालक अभिदादा भाडळे यांना,
ज्यांच्या वतीने 5,000चा पुरस्कार मात्र इथे पारगाव संघाला देण्यात येणार आहे. सो वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम तुकाई टायगर्स. अभिदादा बारळे 11 पारगाव. चला आता टॉस साठी लगेचच यायचंय. टॉस साठी SK वॉरियर्स मनसर संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी सलाम.